नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। IPL म्हणजे क्रिकेट आणि स्टारडम यांचा महासंगम। दरवर्षी नव्या चेहऱ्यांचं इथं नाव कमवण्याची संधी मिळते। पण यंदा IPL 2025 मध्ये एका नवख्या खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधलंय। हा खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्सचा विघ्नेश पुथुर। वय फक्त 24 वर्ष, पहिल्या सामन्यात तुफान कामगिरी आणि थेट चर्चेत। कोण आहे हा विघ्नेश आणि काय आहे त्याची कहाणी? चला तर मग जाणून घेऊया त्याची प्रेरणादायी स्टोरी। रविवारी इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत रविवारी चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध 4 विकेट्सने विजय मिळवला। चेन्नईने विजय मिळवला असला तरी मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधले। हा खेळाडू म्हणजे 24 वर्षीय विघ्नेश पुथुरने। या सामन्यात मुंबईने चेन्नई समोर 156 धावांचे लक्ष्य ठेवले होते। चेन्नई या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली असताना मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या जागेवर इम्पॅक्ट सबस्टिट्यूट म्हणून विघ्नेश उतरला होता। त्याच्यासाठी हा पहिलाच IPL सामना होता, पण पदार्पणातच त्याने छाप पाडली। बदल्या षटकामध्ये त्याने गोलंदाजी करताना चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुड्डा यांना बाद केले। त्यानंतर 4 षटके गोलंदाजी करताना 32 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या। त्याच्या कामगिरीबद्दल त्याची सामन्यानंतर चेन्नईचा दिग्गज खेळाडू MS धोनीनेही पाठ थोपटली। कोण आहे हा विघ्नेश पुथुर? विघ्नेशला या सामन्यापूर्वी फार कोणी ओळखलं नव्हतं, पण त्याला शोधण्याचं काम मुंबई इंडियन्सच्या स्काउटने केलं होतं। त्याला केरळ प्रीमियर लीग मध्ये पहिल्या हंगामात अल्लप्पी रिपल्स कडून खेळताना मुंबई इंडियन्स कडून स्काउटने हेरलं। त्यांनी त्याच्यावर कामही केलं। त्याने मुंबईच्या नेट्स मध्ये गोलंदाजी केली होती। अखेर IPL 2025 च्या मेगा ऑक्शन मध्ये मुंबईने त्याला 30 लाखांच्या किमतीत खरेदी केले। 2 मार्च 2001 रोजी विघ्नेशचा केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील पेरिंथलमन्ना येथे जन्म झाला। तो अष्टपैलू खेळाडू असून तळात फलंदाजी करतो तर डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो। त्याचे वडील सुनील कुमार हे रिक्षा चालक आहेत, तर त्याची आई KP बिंदू या गृहिणी आहेत। असे असतानाही घरी जरी आर्थिक चणचण असली तरी त्यांनी विघ्नेशला क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले। दरम्यान क्रिकेटमध्ये करिअर करत असतानाही त्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष केलेलं नाही। तो पेरिंथलमन्ना येथील PTM गव्हर्नमेंट कॉलेजमधून साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे। त्याच्यासाठी केरळ प्रीमियर लीग मध्ये पहिला हंगाम खास राहिला, कारण इथूनच त्याच्या कारकिर्दीला नवे वळण मिळालं आहे। त्याने या हंगामात 3 सामने खेळताना 2 विकेट्स घेतल्या आहेत। दरम्यान अद्याप त्याने केरळच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण झालेलं नाही, पण तो वयोगटातील क्रिकेट केरळ संघाकडून खेळला आहे। तो तामिळनाडू प्रीमियर लीग मध्ये खेळला होता। मीडिया रिपोर्टनुसार सुरुवातीला मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या विघ्नेशला स्थानिक क्रिकेटपटू मोहम्मद शरीफने लेग स्पिन टाकण्याचा सल्ला दिला, त्यानंतर त्याला फायदा झाला। त्याने नेट्समध्ये केरळच्या असलेल्या संजू सॅमसनलाही नेट्समध्ये गोलंदाजी केली आहे। आता तो मुंबई इंडियन्ससाठी नवा स्टार झाला असून त्याच्याकडे अनेकांचे लक्ष यापुढे असणार आहे। तर मित्रांनो, विघ्नेश पुथुरचं आयुष्य खरंच स्वप्नवत आहे। रिक्षा चालकाचा मुलगा थेट IPL स्टार झाला आहे। ही कहाणी दर्शवते की कुठलीही पार्श्वभूमी असली तरी मेहनतीमुळे स्वप्न पूर्ण होऊ शकतात। विघ्नेशने आपल्या पहिल्याच IPL सामन्यात ते सिद्ध केलंय। त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि विघ्नेश विषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।